अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीस। त्यासाठी लागणारं साहित्य, हा ओला वाटाणा मी कुकरला शिजवून घेतलेला आहे। हा बटाटा पण शिजवून घेतलेला आहे। एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे। कांदा, कढीपत्ता, बारीक शेव, लाल तिखट, कोथिंबीर, धनेपूड, गरम मसाला, हळदपूड, जिरेपूड, आलं लसूणची पेस्ट, हिरवी चटणी, मीठ, लिंबू, गोड चटणी, यामध्ये खजूर, चिंच आणि गुळ घातलेला आहे आणि शिजवून घेऊन मिक्सरला लावलेला आहे। आता आपण रगडा करायला घेऊया। त्यासाठी मी इथे तेल घालणार आहे। कढईमध्ये एक 4 पळी तेल घालणार आहे। आता तेल तापलेलं आहे। आता आपण यामध्ये कांदा घालूया। पहिल्यांदा थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। थोडासाच कांदा घालायचा आहे, कारण आपण रगड्यावरती वरून कांदा घेणार आहोत। हे बारीक करून घ्यायचे। कांदा तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजायचे। कांदा भाजत आला की आपण यामध्ये टोमॅटो घालायचे आहे। तर कांद्याचा रंग थोडासा बदललेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो चिरून घेतलेला घालायचा आहे। टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो भाजत आला की आपण यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। आपल्या आवडीनुसार लाल तिखट वापरा। हे लाल तिखट मी परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये मसाले ॲड करायचे। धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि हळदपूड आहे। हे चांगलं परतून घ्यायचं आहे। अगदी रगडा टेस्टी होणार आहे। आता यामध्ये आपण थोडीशी आलं लसूणची पेस्ट घालायची। आपण पॅटीस बनवताना त्यामध्ये थोडं घालायचं आहे। आलं लसूण पेस्ट, हिरवा मसाला, हिरवी चटणी आहे, कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं थोडंसं ओलं खोबरं असं टाकून बनवलेलं आहे ती। आता हे सगळं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण खजूरची चटणी थोडीशी घालायची आहे। त्यामुळे रगड्याला खूप छान चव येते। 2 चमचे घालणार आहे मी। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला ओला वाटाणा घालायचा आहे। हा ओला वाटाणा मी शिजवून घेतलेला आहे। घालायचं आहे। हा ओला वाटाणा परतल्यानंतर आपण थोडं मॅश करून घ्यायचं आहे यामध्येच। आता यामध्ये मी हा मॅश करून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय खूप छान कलर आलेला आहे रगड्याला।
आता हा रगडा शिजेपर्यंत, एकजीव होईपर्यंत आपण पॅटिसची तयारी करूया. असं मॅश करून घेतलेलं आहे मी हे सगळं. पॅटिससाठी बटाटा किसून घेऊया. हे बटाटा मी शिजवून घेतलेला आहे. बटाटा अगदी जास्त शिजवायचा नाही आहे, थोडासा असं कच्चाच ठेवायचं आहे, म्हणजे पॅटिस खूप छान येतात, विस्कटत नाहीत. अगदी पाणी सुटलं की पॅटिस व्यवस्थित येत नाहीत, त्यामुळं बटाटा कच्च्यावरतीच जरा ठेवायचा आहे. असं आहे, मी सगळा बटाटा किसून घेणार आहे. आता हा बटाटा किसून झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया. हा किचन किंग मसाला आहे. हा 1 चमचावर टाकलेला आहे मी. गरम मसाला, ही हिरवी चटणी आहे. यामध्ये थोडीशी मिरची आहे, आलं लसूणची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये. आणि हे एकसारखं मळून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता. हे जर जास्त पातळ वाटत असेल तर आपण थोडंसं तेल घालून तव्यावर परतून घ्यायचं आहे, त्यातलं पाणी आटवून घ्यायचं आहे आणि मग पॅटिस करायचे आहेत. हे माझं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. मी कच्च्यावरतीच बटाटा शिजवून घेतलेला, त्यामुळं मला काय याला तेलावर परतायला लागणार नाही आहे. अशा पद्धतीने हे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आपण याचे पॅटिस तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. अगदी तुम्हाला हवं आहे तसं करून घ्या. या पद्धतीने करायचे. या पद्धतीने आपण सगळे पॅटिस तयार करून घेणार आहोत. तवा गरम झालेला आहे. आपण तयार केलेले पॅटिस या पद्धतीने परतून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळे पॅटिस मी परतून घेणार आहे. गॅस अगदी बारीक करायचं आहे आणि आपण एक एक पॅटिस परतून घ्यायचं आहे. हे सगळे पॅटिस मी परतून घेतलेले आहेत. दोन्ही साईडने चांगले शेकून घ्यायचे. आता हे पॅटिस ठेवून घेतलेले आहे. यावरती आपण आता रगडा घालायचा आहे. त्यावरती थोडा कांदा घालायचा आहे. शेव घालायची आहे थोडी. खजूर चिंचेची थोडीशी चटणी घालायची आहे यावरती. थोडीशी कोथिंबीर आणि आवडीनुसार लिंबू पिळायचं आहे. आणि आपण ह्या ज्या पुऱ्या केलेल्या आहेत त्यावरती फोडून घ्यायचे. असा हा रगडा पॅटिस तयार झालेला आहे. जर ही रगडा पॅटिसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.